CBSE, स्टेट बोर्ड 9वी, 10वी, 11वी, 12वी, सायन्स व कॉमर्स, CA फाउंडेशन, BCom इत्यादीसाठी शैक्षणिक क्षेत्रातील एक अग्रेसर नाव असलेले SP करिअर इन्स्टिट्यूटमध्ये आजच प्रवेश घ्या। अभ्यासिका, प्रशस्त क्लासरूम, डिजिटल क्लासरूम, 24 तास शिक्षकांची उपलब्धता। भंडारे सर, पाटील सर, कदम सर व माने सर यांचा 10 ते 15 वर्षांचा अनुभव आपल्या पाल्याच्या कामी येणार। तसेच बँकिंग व MPSC स्पर्धा परीक्षा केंद्र, पोलीस भरतीसाठी गणित व बुद्धिमत्ता चाचणी बॅचही उपलब्ध। चला तर मग आजच प्रवेश घ्या। SP करिअर इन्स्टिट्यूट, अण्णादाजी कॉम्प्लेक्स, खानापूर रोड, विटा। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। विधान भवनात आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर आरोप करणारे आमदार जितेंद्र आव्हाडच खरे गुंड आहेत हे तमाम महाराष्ट्राला माहिती झाले आहे। कर्मोश यांना स्वतःच्या बंगल्यावर नेऊन मारहाण करणारे जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांची गाडी अडवली, गाडीची मोडतोड केली म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। जितेंद्र आव्हाड यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुंड असल्याचा आरोप केला, पण खरी वस्तुस्थिती वेगळीच आहे। प्रत्यक्षात 9 गुन्हे दाखल असलेल्या नितीन देशमुख यांनीच थेट आमदार पडळकर यांना मारण्याची धमकी दिली असल्याचे समोर आले आहे। जितेंद्र आव्हाड यांनीच विधान भवनाच्या बाहेर पायरीवर बसून सत्ताधाऱ्यांना कसे लक्ष केले हेही आपण पाहिले आहेच। त्यातच मंगळसूत्र चोर म्हणून हेनवल्याने पडळकर समर्थक चिडले होते, पण प्रत्यक्षात मात्र पडळकरांनाच धमकी देऊन आपणही किती मोठे गुंड आहोत हे त्यांनी दाखवून दिले आहे। पाहूयात काय घडले ते। मंगळसूत्र चोराचा, अरे मंगळसूत्र चोराचा, अरे मंगळसूत्र चोराचा। हो साहेब, त्या पडळकरला मारणार आम्ही आज, त्याला दाखवतो मस्तीपैकी। हो साहेब, त्या पडळकरला मारणार आम्ही आज, त्याला दाखवतो मस्तीपैकी। हो साहेब, त्या पडळकरला मारणार आम्ही आज, त्याला दाखवतो मस्तीपैकी।